नमस्कार, मी जयेश मेस्त्री. MH कट्टा यामध्ये तुमचं स्वागत आहे. स्वप्नील नेवाळे म्हणून आमचे फेसबुक फ्रेंड आहेत आणि त्यांनी असं सुचवलं की तुमचा जो कोरोनाचा जो अनुभव आहे तो तुम्ही शेअर कराल का आपल्या फेसबुक पेजवरती, आणि म्हणून तो शेअर करायला मी तुमच्यासमोर आलेलो आहे. मुळात हा जो अनुभव होता त्या अनुभवाचं स्वरूप इंटरव्ह्यू, मुलाखत असं होणार होतं. पण स्वप्नील नेवाळे यांना म्हणजे याचं जे प्रमुख आहेत स्वप्नील नेवाळे, त्यांना एक महत्त्वाचं काम आलं आणि त्यामुळे आणि अजून काही तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे मुलाखतीचं स्वरूप करू शकलो नाही. पण त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत, तर त्या प्रश्नांनुसार मी तुम्हाला तुमच्याशी बोलत जाईन, संवाद साधत जाईन. सर्वप्रथम त्यांचा पहिला प्रश्न असा होता की सगळ्यात आधी घरात कोरोना कुणाला झाला. तर सगळ्यात आधी कोरोना घरामध्ये बाबांना झाला आणि अनलॉक केलं होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये. मुंबईमध्ये अनलॉक झालं होतं. इतकी वर्ष आम्ही घरातच बसून होतो, इतकी महिने, 3-4 महिने घरातच होतो, बाहेर निघालो नव्हतो. खूप काळजी घेत होतो आणि सगळ्या प्रकारची काळजी घेत होतो. सॅनिटाईज करणं, एखादा बिस्किटचा पुडा जरी घरी आणला तरी त्या बिस्किटच्या पुडाला सुद्धा सॅनिटाईज करत होतो. सतत सॅनिटायझेशन किंवा हँडवॉश आणि सतत एक खूप छान स्वच्छतेची काळजी घेत होतो. पण ज्यावेळेला अनलॉक झालं महाराष्ट्रामध्ये आणि कंपनी सुरू झाल्या, त्यावेळेला बाबा, आम्ही राहतो मालाडला आणि बाबांची कंपनी आहे वसईला, तर तिथे ते गेले आणि लोकल ट्रेन सुरू नव्हत्या म्हणून ते बसनी जायचं आहे आणि रोजचं येणं जाणं नाही परवडणार, म्हणजे पैशांच्या दृष्टिकोनातूनही नाही परवडणार आणि ते तसं रिस्कीसुद्धा आहे. म्हणून ते तिथेच राहायचं आहे आठवडाभर आणि मग शनिवारी यायचे घरी, असं ते करायचं आहे. तर ते तिथे गेले कंपनीमध्ये आणि एक आठवडा जाऊन आले. पुन्हा जेव्हा ते गेले त्यावेळेला त्यांना थोडंसं अस्वस्थ वाटू लागलं, थोडंसं ताप आला त्यांना आणि त्यांच्याकडे औषधं होतीच तशी. खोकल्याचं औषध होतं, तापाचं औषध होतं, ही सगळी औषधं त्यांच्याकडे होतीच आणि ते घेतही होते तिथे. पण डॉक्टरशी त्यांचा संपर्क होत नव्हता, डॉक्टरकडे ते जाऊ शकत नव्हते तिथे. त्यामुळे मग सोमवारी ते गेले आणि मग शुक्रवारी त्यांना फारच अस्वस्थ वाटू लागलं, त्यांना सहन होईना ती गोष्ट आणि म्हणून ते मालाडमध्ये आले, घरी आले आणि घरी आल्यावर ते खूप आल्या ते डॉक्टरकडे गेले आधी आणि गोळ्या घेतल्या आणि त्याच्यानंतर इतकं जास्त झालं की त्यांना जेवण जाईना, कुठलंही जेवायला त्रास होता त्यांना आणि ताप होता. दुसरे काही असे विशेष सिम्पटम्स नव्हते, खोकला असा पुष्कळ नव्हता त्यांना, पण ताप होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवण जात नव्हतं. आणि तरीसुद्धा ते बोलले की मी कंपनीत जाणार आहे, मला आता बरं वाटतं आहे आणि मी दुसरीकडे राहतो भाड्याने, जवळच आहे, एक 2-3 मिनटाचं अंतर आहे. आई बाबा राहतात तिथे आणि मी राहतो तिथे. तर मला असं वाटलं की ते शुक्रवार, शनिवार, रविवार आराम करून सोमवारी गेले असतील घरी कामाला. पण नंतर अचानक काय 1-2 दिवसांनी आईचा फोन आला आणि प्रॉब्लेम झाला आहे काहीतरी असं सांगितलं आणि म्हणून मी तत्काळ गेलो घरी. त्यावेळेला कळलं की डॉक्टरने त्यांना कोरोनाचा रिपोर्ट करायला सांगितलं आणि मग आम्ही त्या लॅबवाल्याला फोन केला आणि मग तो लॅबवाला आला संध्याकाळी आणि त्यांनी 2 रिपोर्ट काढले, 2 टेस्ट केल्या. एक तर स्वॅब टेस्ट जी कोरोनाची असते ती आणि दुसरी म्हणजे ब्लड टेस्ट केले वेगवेगळ्या प्रकारचं, मलेरिया असेल किंवा अजून काय असेल हे डॉक्टरनी तपासायला सांगितलं होतं. आणि त्याच रात्री, म्हणजे ज्या दिवशी टेस्ट केली त्याच रात्री रिपोर्ट आला, ब्लडचा रिपोर्ट आला. कोविडचा रिपोर्टला वेळ लागला, ब्लडचा रिपोर्ट आला आणि ब्लडच्या रिपोर्टमध्ये किडनी बऱ्यापैकी डॅमेज दाखवली होती आणि त्यांना यापूर्वी याचा आजार नव्हता, किडनीचा आजार नव्हता आणि किमान तो डिटेक्ट तरी झाला नव्हता. आणि डॉक्टरांनी सांगितलं की लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. मग मी लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. मी, आई होती आणि बाबा होते. मग माझ्या मित्राला फोन केला, त्याची कार आहे तर आम्ही त्याच्या कारमधून आम्ही गेलो. प्रशांत पेंढारे त्याचं नाव आहे. किशोर नार्वेकर यांनी मला सुचवलं की KEMला गेलं पाहिजे, तिकडे चांगले उपचार होतील.
आणि प्रायव्हेटमध्ये ॲडमिट करणं अशक्यच होतं, कारण की डॉक्टरांना विचारलं की किती खर्च होईल साधारण, तर ते म्हणाले की दिवसाचे 25,000 तरी घेतात प्रायव्हेटमध्ये. आणि त्यांना असा डाऊट होता की कदाचित ते कोविड पॉझिटिव्ह येतील आणि त्यामुळे दिवसाचे 25,000 घेतात. जर 20 दिवस जरी राहिले तर प्रचंड पैसे खर्च होतील. त्यामुळे मग BMCच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचा निर्णय घेतला आणि तिथे गेलो. तर इकडचे रिपोर्ट्स त्यांना चालत नाही म्हणून त्यांनी ब्लड टेस्ट करायला सांगितलं तिथेच. आणि तिथे एक रात्र आम्ही बाहेरच झोपलो, कारण की तिथे तशी काही व्यवस्था नसते. बाबा मी आणि आई बाहेर झोपलो. आणि ब्लडचा रिपोर्ट जो आहे तो दुसऱ्या दिवशी येणार होता. तर तो दुसऱ्या दिवशी आला रिपोर्ट. आणि दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांना पण टेन्शन समजलं नाही की किडनी कशी डॅमेज झाली. पण आमचे जे फॅमिली डॉक्टर आहे डॉक्टर स्वामी, त्यांनी सांगितलं होतं की कोरोनामुळे किडनीवरती प्रेशर आला. खरं खोटं काही माहीत नाही, आणि डॉक्टर्स जे बोलतात ते आपण खरं मानतो. तर असं झालं आणि मग त्यांना तिथे ॲडमिट केलं. जवळजवळ आम्ही रात्री 12 वाजता गेलो होतो आणि ॲडमिशनची सगळी प्रोसेस करायला 11:30-12 वाजले. आणि 11:30-12 वाजता त्यांना ॲडमिट केलं तिथे. आणि मला स्वतःलाच कसं तरी अस्वस्थ वाटत होतं, ताप वाटत होता. त्यामुळे मी लगेच तत्काळ तिकडे गोळ्या घेतल्या आणि मी आईला म्हटलं की मी जातो, एक 2 दिवस आराम करतो आणि पुन्हा येतो. तर मी गेलो घरी आणि दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आलाच, जो आम्ही प्रायव्हेटमध्ये केला होता. तर त्याच्यामध्ये बाबा कोविड पॉझिटिव्ह दाखवले. आणि मी समजलो की कदाचित आम्ही पण कोविड पॉझिटिव्ह असणार. आणि मी त्याच्यामध्ये काय झालं की कोरोनाचा रिपोर्ट आला नव्हता, त्यामुळे थोडंसं कुठेतरी निर्धास्तपणा होता. आणि म्हणून मी बायकोच्या आणि मुलाच्याही संपर्कात आलो होतो. तर मी आईला तिथे सांगितलं की त्या BMCमध्ये तू आहेस KEMमध्ये, तर तिकडच्या डॉक्टरांना सांग की मी पेशंटच्या संपर्कात आली आहे, तर माझी टेस्ट करायची आहे. ते तिकडच्या डॉक्टरांनी केली नाही. त्यांनी सिम्पटम्स विचारले काय आहे, पण आम्ही तसे असिम्टमॅटिक होतो. त्यामुळे सिम्पटम्स दिसले नाही म्हणून त्या लोकांनी कोविड टेस्ट केली नाही तिथे. तर मग मी काय केलं, मी लगेच तत्काळ BMCला फोन केला आणि सांगितलं की असं बाबा पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आम्हाला क्वारंटाईन व्हायचं आणि आम्ही चाळीमध्ये राहतो आणि कॉमन संडास आहे, तर इथे आम्ही राहू शकत नाही, म्हणून आम्हाला क्वारंटाईन करा. आणि BMCने लगेच सकाळी सांगितलं आणि संध्याकाळी क्वारंटाईनची व्यवस्था केली. आईला मी बोलवून घेतलं KEMमधून. आई आली आणि मी, आई, बायको आणि मुलगा आम्ही सगळे क्वारंटाईन झालो मालाडमध्येच. एका फ्लॅटमध्ये 1 BHKचा फ्लॅट होता. तिकडे सुविधा चांगल्या होत्या व्यवस्थित. फक्त एकच प्रॉब्लेम होता. त्यांनी प्रश्नामध्ये विचारले की तिकडच्या सुविधा कशा होत्या, तर ते एकच प्रॉब्लेम होता की तिथे पाणी नाही यायचं. पाण्याचा प्रॉब्लेम होता. संध्याकाळी पाणी अर्धा तास असायचं, त्याच्यामध्येच तुम्हाला चौघांची आंघोळ, म्हणजे मी, आई, बायको आणि मुलगा, या चौघांची आंघोळ उरकायचं आणि प्यायचं पाणी भरायचं. आणि वापरायचं जे पाणी असतं हातपाय धुवायला म्हणा, शौचालयासाठी पाणी होतंच, जो स्प्रे असतो तो होता. पण इतर वेळी हातपाय धुवायला वगैरे पाणी नव्हतं, तर ते भरून ठेवणं. आणि त्याच्यासाठी एकच बादली होती, तर ती एक बादली भरून ठेवणं ह्या सगळ्या अर्धा तासामध्ये करावं लागायचं. हा एकच प्रॉब्लेम होता. बाकी तिकडे स्टाफ खूप कॉपरेटिव्ह होते आणि PPE किट घातलेले होते सगळ्यांनी. आणि पण झालं काय की आम्ही आमची टेस्ट करायला सांगितली, तर मध्ये संडे आला आणि त्यामुळे संडे निघून गेला. असे 2-2.5 दिवस निघून गेले. आणि त्याच्यानंतर आमची टेस्ट केली गेली आणि टेस्ट केल्यानंतर 2 दिवसानंतर रिपोर्ट आले, पॉझिटिव्ह आले. मी, आई आणि बायको आम्ही पॉझिटिव्ह आलो आणि मुलगा निगेटिव्ह आला. तो 7 वर्षांचा आहे. आणि तो निगेटिव्ह आल्याबरोबर आम्ही सगळ्यात आधी काम जे केलं ते म्हणजे त्याला मी माझ्या मेवण्याकडे पाठवलं, मेवण्यासोबत पाठवलं घरी, जेणेकरून ते सेफ राहील. आणि मग तो घरी गेला. आणि मग आम्ही मालाड पूर्वेच्या एका कोविड वॉर्डमध्ये, त्याला क्वारंटाईन सेंटर नाही म्हणत लोक, क्वारंटाईन सेंटर आणि कोविड वॉर्डमध्ये खूप गोंधळ करतात. क्वारंटाईन सेंटर वेगळे आहेत. तिकडे पॉझिटिव्ह रुग्ण नसतात. तिथे एकतर तुमच्या घरामध्ये कोणी पॉझिटिव्ह आला असेल तर क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवतात, किंवा तुम्ही बरे झालात म्हणजे तुम्ही कोरोनाची उपचार सगळे केले त्याच्यानंतर तुम्हाला क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलं जातं. त्यामुळे क्वारंटाईन सेंटर वेगळं असतं आणि कोविड सेंटर किंवा कोविड वॉर्ड वेगळं असतं. तर तिथे रामलीला मैदानामध्ये BMCची बिल्डिंग आहे 2 मजली, तिथे आम्हाला ठेवलं. आणि मी गच्चीवरती होतो. गच्चीवरती म्हणजे
दोन दोन मजली बिल्डिंग आहे आणि जागा कमी पडत होती म्हणून गच्चीचा पॅसेज जो होता तो त्यांनी तिथे फ्लोअरवरती कपडा टाकून आणि वरती प्लॅस्टिक टाकून तो कवर केला होता. आणि त्यानंतर जसं मी म्हटलं की क्वारंटाईन सेंटरमध्ये सुविधा चांगल्या होत्या, पण दुर्दैवानं त्या कोविड सेंटरमध्ये चांगल्या सुविधा नव्हत्या. म्हणजे एक तर सगळेच घाबरलेले आहेत, पहिली गोष्ट म्हणजे खूप घाबरलेले आहेत सगळे. त्यामुळे ते पेशंटच्या जवळ येत ना. पीपी किट तर त्यांनी घातली होती तरीसुद्धा ते खूप लांबून बोलायचे. तिथे स्वच्छतेची कमतरता होती, म्हणजे स्वच्छता करायची नाही अशी त्यांनी शपथ घेतली होती असं म्हटलं तरी चालेल. खालून कोणी झाडू मारत नव्हतं. आणि आपण जर गणपती विसर्जन किंवा एखादा उत्सव जो असतो त्यावेळेला जे काही मोबाईल संडास आणून ठेवतात, असं मोबाईल संडास आणून ठेवल्यामुळे व्हायचं काय की तुम्ही लघवी वगैरे केली आणि लघवी जर त्या वरती साचली, ते पाणी जे असतं शौचाला गेल्यानंतर आपण पाणी ओततो, ती सगळी लघवी आणि ते पाणी तिथे साचून राहायचं आणि तुम्हाला पाय दिला का ते तुमच्या पायाला लागणार अशी व्यवस्था होती. आणि त्यामुळे ती खूपच अस्वच्छपणा होता तिथे. त्यामुळे भीती वाटायची की कोरोना एक वेळ बरा होईल, पण तुम्ही जाताना काही वेगळा रोग तर घेऊन जाणार नाही ना, ही भीती वाटायची. कारण की कुठल्या सगळ्या दर्जातले लोक तिथे होते, सगळ्या वेगवेगळ्या समाजातले लोक होते. आणि प्रत्येक माणूस स्वच्छता पाळतो असं नाही. आणि आतमधले जी हे असतं आपलं, ज्याला आपण टाकाऊ म्हणतो, म्हणजे जी लघवी असते आणि शौच असतं ते टाकाऊ असतं, ते जर त्याचा जर स्पर्श तुमच्या अंगाला झाला, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास झाला, तर तुम्हाला वेगळे इन्फेक्शन्स होऊ शकतात, युरिनल इन्फेक्शन्स होऊ शकतात. तर ही भीती होती तिथे. प्रॉब्लेम स्वच्छतेचा प्रचंड प्रॉब्लेम होता. म्हणजे तिकडचं वॉश बेसिन जे होतं ते अगदी काळं कुट्ट होतं आणि फ्लोअरसुद्धा चांगला नव्हता. आणि ते प्लॅस्टिक टाकल्यामुळे तिथे काय व्हायचं की पावसाचं पाणी यायचं, आमच्याकडे नाही यायचं पण त्या पॅसेजमध्ये पाणी यायचं. आणि त्या लोकांची खूप कंप्लेंट्स गेली होती BMCला. प्रचंड पुरुष तरी कंप्लेंट्स नाही करायचे, पण स्त्रिया कंप्लेंट करत होते आणि प्रचंड कंप्लेंट जायचे. तिकडचा स्टाफ अगदीच कॉपरेटिव्ह नव्हता असं मी म्हणणार नाही, पण ते थोडेसे कामामध्ये टंगळमंगळ करायचे एखाद्या वेळेला. पण तिथे 10 दिवस आम्हाला उपचार दिले, पण आम्हाला जेव्हा कळलं की दुसऱ्या क्वारंटाईन सेंटरमध्ये 7 दिवस उपचार देतात, पण तिथे 10 दिवस उपचार देतात. ते का देतात मला माहीत नाही, कळलं नाही की 7 दिवस आणि 10 दिवस. कारण की खूप कमी सिम्पटम्स असलेले किंवा पहिला स्टेज वगैरे काय बोलतात डॉक्टरच्या भाषेमध्ये मला माहीत नाही, पण पहिल्या स्टेजचे जे पेशंट होते किंवा खूप कमी सिम्पटम्स किंवा सिम्पटम्सच नाही अशा लोकांना तिथे ठेवण्यात आलं होतं. आणि ज्यांना जास्त सिम्पटम्स असतं, जास्त त्रास होतो त्यांना खूप, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था आहे. त्यामुळे मी जे काही अनुभव सांगणार आहे ते असिम्टमॅटिक रुग्ण किंवा ज्यांना सिम्पटम्स नाही पण ते पॉझिटिव्ह आलेत त्यांच्याबद्दल सांगणार आहे. कारण की त्याचा अनुभव मी घेतला आहे, जे मी बघितलं नाही त्याच्याबद्दल मी सांगणार नाही. तर तिथे 10 दिवस उपचार देतात. आणि उपचाराची पद्धत म्हणजे दिवसातून 3 वेळा गोळ्या असतात. सकाळी 6 का 7 गोळ्या असतात. सकाळी तुम्हाला नाश्ता येतो, चहा येतो आणि त्या गोळ्या दिल्या जातात तुम्हाला. त्याच्यानंतर सकाळी जेव्हा नाश्ता आणि चहा येतो त्यावेळेला तुमचं टेम्परेचर चेक केलं जातं. ती बंदूक जी आहे टेम्परेचर चेक करायची, त्याच्याने टेम्परेचर चेक केलं जातं आणि तुमचं ऑक्सिजन लेवल तपासलं जातं. तर मला असं सांगण्यात आलं होतं की 95च्या आत जर ऑक्सिजन लेवल असेल तर डेंजर आहे, म्हणजे ऑक्सिजन लेवल नॉर्मल नाही आहे. तर हे तुम्हीसुद्धा लक्षात ठेवू शकता. आणि माझं टेम्परेचर तर नेहमी नॉर्मलच येत होतं आणि ऑक्सिजन लेवलसुद्धा चांगली होती, 98, 99 अशी होती. पण मला स्वतःची भीती अशी होती की मी लग्नाआधी अस्थमाचं ट्रीटमेंट केलेलं आहे आणि माझी कफ प्रवृत्ती असल्यामुळे मला खोकल्याचा त्रास असतो बऱ्याचदा. त्यामुळे मला असं वाटत होतं की कदाचित कोरोना थोडंसं जास्त अपायकारक ठरेल का माझ्यासाठी. भीती नव्हती पण वाटत होतं. तुम्ही असं म्हणाल की मी घाबरलो होतो का, आम्ही कोणी घाबरलो होतो का, तर माझं जर विचाराल तर मला मुळीच भीती नाही वाटली. ज्यावेळेला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला
त्यावेळेला नाही वाटली भीती, कारण की एक तर त्याचं कारण असं होतं की बाबा ज्या वेळेला पॉझिटिव्ह आले हे कळलं त्यावेळेला मी मनाची खात्री बाळगली होती की मी त्यांच्या संपर्कात आलो होतो, हॉस्पिटलायझेशनमध्ये त्यांच्या संपर्कात आलो होतो, त्यामुळे मी पॉझिटिव्ह येऊ शकतो अशी मी एक कल्पना करून ठेवली होती, मनाला समजूत घालून ठेवली होती. त्यामुळे खूप आश्चर्य वाटलं नाही, पण देवाकडे प्रार्थनाच करत होतो की नेगेटिव्ह येऊ दे, पण ती नाही आली नेगेटिव्ह, मुळाची आली नेगेटिव्ह. तर मुळीच घाबरलो नाही मी. आणि आपण उपचाराबद्दल बोलत होतो, तर तिथे सकाळी टेम्परेचर आणि ऑक्सिजन तपासलं जातं, त्याच्यानंतर दुपारी जेवण येतं आणि दुपारी जेवणासोबत 2 गोळ्या यायच्या आणि पुन्हा संध्याकाळी फक्त चहा यायचा आणि रात्री जेवण यायचं आणि रात्री जेवणासोबत पुन्हा टेम्परेचर आणि ऑक्सिजन लेवल तपासलं जायचं आणि पुन्हा सकाळचे जे डोस होतो तो डोस सकाळचा डोस कंटिन्यू व्हायचा रात्री. अशा प्रकारचे ट्रीटमेंट होते. ट्रीटमेंटची ही पद्धत आहे, त्याच्या पलीकडे ट्रीटमेंट येत नाही, कारण की आपल्याला सिम्पटम्स जास्त नाही आहेत किंवा आपण असिम्टमॅटिक आहोत, सिम्पटम्सच नाही आहेत, त्यामुळे ही ट्रीटमेंट आहे. तर गोळ्या कुठल्या होत्या, आणि तुम्हाला जर खोकला आला, खोकल्याचा त्रास असेल तर तुम्हाला खोकल्याचं कफ सिरप दिलं जातं. आणि गोळ्या कुठल्या होत्या तर माझ्या माहितीप्रमाणे लोकांनी, मी लेख लिहित होतो कोरोना डायरीज, त्याच्यामध्ये मी काही गोळ्यांची नावं सांगितली होती. त्याच्यामध्ये झिंक असतं, विटॅमिन सी असतं, मल्टीविटॅमिन्स असतं आणि सर्दी खोकला तापाच्या गोळ्या असतात. त्याच्या पलीकडे असं काही हे नव्हतं, पलीकडे काही औषध दिलं जात नाही. आता ते जे काही हायड्रोक्लोरोक्वाइन जे आहे ते दिलं जात होतं का मला माहीत नाही, पण या गोळ्या तुम्हाला दिल्या जातात आणि याच्या पलीकडे ट्रीटमेंट नाही होत. जर वेगळा त्रास झाला कोरोनाच्या रिलेटेड तर तुम्हाला वेगळ्या गोळ्या देतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोनामध्ये काय काय वाटतं तर सगळ्यात आधी म्हणजे खूप तुम्हाला जुलाबाचे लक्षणं दिसतात. जुलाबसुद्धा कोरोनाचं एक लक्षण आहे, सिम्पटम्स आहे. ताप येतो, खोकला येतो आणि अशक्तपणा जाणवतो. आणि एक सिम्पटम्स आहे ज्याची चर्चा झाली नाही आहे, पण मी ज्या वेळेला गोळ्या घेत नव्हतो, क्वारंटाईन सेंटरमध्ये होतो त्यावेळेला, म्हणजे कोविड पॉझिटिव्ह आलं नव्हतं त्यावेळेला मला प्रचंड झोप यायची. म्हणजे मला असं वाटतं, हे याबद्दल डॉक्टरच व्यवस्थित सांगू शकतील, पण खूप झोप येणं, खूप प्रमाणापेक्षा जास्त. म्हणजे तुम्ही सकाळी झोपून उठला, दात घासले, नाश्ता केला आणि तुम्ही झोपला आणि मग जेवणाच्या वेळेला उठता तुम्ही आणि मग जेवल्यानंतर पुन्हा झोपता. हे इतकं झोपणं हे कदाचित कोरोनाचं एक लक्षण असू शकतं. तुम्ही जर खरोखर असेल तर ते डॉक्टरांनी त्याचा विचार करावा असं मी सांगेन. आणि मी अनेकांना असं पाहिलं आणि अनेकांशी जेव्हा बोललो त्यावेळेला प्रचंड झोप लागणं ही खूप हे सुद्धा एक लक्षण होतं. तर जर तुम्हाला असे काही लक्षण असतील तर तुम्ही डॉक्टरांना संपर्क केले पाहिजेत. आणि हे ट्रीटमेंट होते आणि तिथून तुम्ही 10 दिवस ट्रीटमेंट घेतली की त्याच्यानंतर तुम्हाला क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवलं जातं. जर तुमच्या घरामध्ये कॉमन संडास तुम्ही वापरत नसाल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा जाऊ शकता. तुमचं घर जर मोठं असेल तर तुम्हाला ते स्टॅम्प मारता तुमच्या हातावरती होम क्वारंटाईनचा आणि तुम्ही घरी जाऊ शकता. पण आमचं घर मोठं नसल्यामुळे आम्ही पुन्हा क्वारंटाईन सेंटरमध्ये गेलो, जे मालाड पूर्वेला आहे. आणि तिथे ती म्हाडाची बिल्डिंग होती, ती 3 वर्ष बिल्डिंग बनून तयार होती, कोणी राहायला गेलं नाही. तर ती बिल्डिंग्स जी आहे ती क्वारंटाईन सेंटर केलं होतं तिथे. आणि तिथे 1 रूम किचनचा फ्लॅट होता, तिथे आम्ही राहिलो. तिथे सुद्धा चांगली सुविधा होती, चांगल्या गोष्टी होत्या. जेवणही तिथे चांगलं होतं, पण कोविड सेंटरमध्ये जेवण चांगलं नव्हतं. तर मी काही लोकांकडून ऐकलं होतं जे आधी ट्रीटमेंट इकडे घेऊन गेले, त्यांच्याकडून ऐकलं होतं की जेवण थोडंसं आंबलेलं पण यायचं तिथे काही वेळेला. तर लोकांनी कंप्लेंट करून त्यांनी वेंटर बदलला, पण थोडंसं बेचव जेवण होतं वगैरे. फारसं जायचं नाही, खूप टाकून द्यायचो जेवण. सगळेच लोक जेवण टाकायचं, कारण की भाताचं प्रमाण प्रचंड असायचं. मी ते एका लेखामध्ये लिहिलं सुद्धा की उद्धवजींना किंवा सरकारचे जे काही घटक आहेत त्याला जाऊन कुणीतरी सांगितलं पाहिजे. आता त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं हे कळत नाही, पण त्यांना जाऊन कुणीतरी सांगितलं पाहिजे की जेवण खूप वाया जात आहे, त्यामुळे भाताचं प्रमाण जर कमी केलं तर देशातलं अन्न वाचेल आणि ते गरिबांपर्यंत पोहोचू शकेल, असं मी सूचना केली होती. पण ती सरकारपर्यंत ती सूचना कशी पोहोचवायची किंवा BMCचं जे काही यंत्रणा आहे त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवायची माहीत नाही. कुणी असेल तर मी आता पुन्हा आवाहन करतो की तुम्ही ते
सूचना त्या घटकांपर्यंत पोहोचवा. तर इथे ज्या वेळेला आम्ही आलो क्वारंटाईन सेंटरमध्ये मलाडपूर्वेच्या ट्रीटमेंट घेतल्यानंतर तिथे चांगली सुविधा होती. फक्त तिथे PPE किट कोणी घालत नव्हतं, हे एक महत्त्वाची गोष्ट होती. आता PPE किट घालणं गरजेचं आहे की नाही हे मला माहीत नाही, पण सरकारच्या नियमानुसार गरजेचं आहे. तर पण तिथे कोणी घालत नव्हतं, तर तेही खूप एक घातक गोष्ट. ती घालणं गरजेचं असेल आणि ती खूप घातक गोष्ट ठरू शकते. आणि कोरोना जर पूर्णपणे बरा झाला नसेल तर आमच्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. आणि ते जर सगळीकडे फिरतात, कारण की ती जी काही माणसं ठेवली आहेत ती काही ते BMCचे कर्मचारी नाही आहेत, ते बाहेरून हायर केलेली माणसं आहेत कोरोना पिरियडसाठी. त्यांना जे छोटी मोठी कामं करतात, जेवण देणं किंवा स्वच्छता कर्मचारी असतील, त्यांना एक 10-12 हजार पगार दिला जातो. आणि हे कोरोनाचं जे संकट आहे तिथपर्यंत त्यांना ते कामावरती ठेवणार आहे. तर ते कुठेही फिरू शकतात. आणि मग त्यांना जर कोरोना झाला आणि ते आमच्या संपर्कात तर येतच असतात, तर मग काय करायचं हा एक मोठा प्रश्न असतो. पण कशी काळजी घ्यायची हे ॲक्च्युली त्याच्यावरती सरकारने काम केलं पाहिजे. पण अनेक ठिकाणी चांगल्या सुविधासुद्धा होत्या बरं का कोविड सेंटरमध्ये. म्हणजे इथे मी जे सांगितलं ते माझा अनुभव होता, पण काही ठिकाणी चांगल्या सुविधा होत्या, अजून काही ठिकाणी तर अगदी वाईट सुविधा होत्या. म्हणजे मी निवेदिता सावंत म्हणून लेखिका आहेत, शिक्षिका आहेत, त्यांनी मागे एक पोस्ट टाकली होती आणि त्यांनी म्हटलं होते की त्यांची बहीण कोरोना पॉझिटिव्ह आली आणि एक तिचं 3 का 6 महिन्याचं बाळ होतं. ते आईपासून दूर राहिलं आणि जेवणामध्ये तिथे किडे आले. आणि किडे म्हणजे तुमच्यासमोर जर जेवण ठेवलं आणि त्या जेवणामध्ये जर किडे आले तर तुम्ही काय कराल, तुमची काय रिॲक्शन असेल ते तुम्ही समजू शकता. आणि आपण ते खाऊ शकत नाही. म्हणजे जर तुम्ही माझी जन्मठेप वाचलं असेल सावरकरांचं, तर त्याच्यामध्ये सापाचे मेलेले तुकडे वगैरे वगैरे असे किडे वगैरे आले आहेत जेवणामध्ये. अशा प्रकारचं जेवण काही ठिकाणी मिळत होतं. माझ्यासोबत जो एक माणूस होता उत्तर भारताचा म्हणजे मूळ उत्तर भारताचा होता, तो मुंबईकरचा आहे. तर त्यांनी तो जिथे क्वारंटाईन होता म्हणजे कोविड पॉझिटिव्ह येण्याआधी, तर त्यालाही तिथे जेवणामध्ये किडे आले होते आणि त्यामुळे त्यांनी कंप्लेंट केली होती. तर त्यांनी कंप्लेंट केल्यामुळे सगळ्यात आधी त्याचीच कोविड टेस्ट केली आणि त्याला तो पॉझिटिव्ह आला आणि त्याला इथे पाठवलं आमच्यासोबत. तर हे अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. पण अनेकांची जेव्हा मी काही लोकांशी जे बोललो जे ट्रीटमेंट घेऊन आले, तर तिथे काही ठिकाणी अनेक ठिकाणी चांगल्या सुविधा होत्या. जसं की आमच्या एरियामध्ये गोरेगाव म्हणून विभाग आहे, तिथे नेस्को सेंटर आहे, कोविड सेंटर आहे, ते सुद्धा BMCचंच आहे, ते काय प्रायव्हेट नाही आहे. पण तिथे खूप छान सुविधा आहे, प्रचंड चांगली सुविधा आहे. आणि सगळेच लोक नेस्कोला जायला पाहिजे असं म्हणत होते तिथे. तर तिथे चांगली सुविधा आहे. पण अनेक ठिकाणी वाईटही आहे, अनेक ठिकाणी चांगली आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण याकडे सरकारने म्हणा किंवा BMC म्हणा, अजून कोणी म्हणा, तर ते जे अधिकारी असतील त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. आणि त्यांनी फील्डवरती जाऊन जर ते सगळ्या गोष्टी पाहिल्या त्यांनी, तर त्यांना संकटाची जाणीव होईल आणि ते संकट नाहीशी होतील असं मला वाटतं. तर मी ज्यावेळेला कोरोना सेंटरमध्ये होतो त्यावेळेला KEM मधून मला फोन येत होता वडिलांची तब्येत कशी आहे ते सांगण्यासाठी. आज काय केलं, आज ऑक्सिजनवरतीच आहेत ते, आज व्हेंटिलेटर लावलं वगैरे वगैरे फोन येत होता. आणि व्हेंटिलेटर लावल्यानंतर मला जाणीव झाली आहे की कदाचित त्यांची तब्येत खूप खराब असावी आणि म्हणूनच त्यांना व्हेंटिलेटर लावलं आहे. तर मी थोडंसं एक समजलो आणि थोडीशी जाणीव झाली. तर नंतर मग काही दिवसांनी डॉक्टरांचा फोन आला मला आणि त्यांनी सांगितलं, डॉक्टरांचा स्वतःचा फोन आला, स्टाफचा नव्हे. आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा खूप सिरियस आहेत आणि त्यांना वाचवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो असं त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळेला मी काय समजायचं ते समजलो. आणि काही दिवसांनी मग बातमी आली की तुमचं इथे कोणी आहे का नातेवाईक जे आम्हाला भेटू शकतील. मी म्हटलं की आमची अख्खी फॅमिली इथे ॲडमिट आहे आणि आम्ही रूलप्रमाणे आम्ही बाहेर निघूच नाही शकत. तर माझा जो आतेभाऊ आहे आणि चुलत भाऊ आहे त्यांना मी सांगितलं की तुम्ही जा तिथे. आणि ते तिथे गेल्यानंतर त्यांना कळलं की बाबा वारले. आणि आम्हाला काय करायचं ते कळत नव्हतं, कारण की बायको आणि आई एकत्र होते खालच्या वॉर्डमध्ये, लेडीज वॉर्डमध्ये, आणि मी 3ऱ्या मजल्यावरती म्हणजे गच्चीवरती होतो. आणि एकमेकांचं सांत्वन तुम्ही करू शकत नव्हता, एकमेकांना पाहूसुद्धा शकत नव्हता. ही अशी एक अतिशय वाईट अवस्था किंवा याच्यामध्ये आम्ही फसलो होतो. आणि तरीसुद्धा मग
मग काय करायचं, म्हणजे मी ज्या वेळेला कोरोना पॉझिटिव्ह झालो त्यावेळेला मी ठरवलं होतं की बाबा तिथे ॲडमिट आहेत, ते सिरियस आहेत आणि आम्ही तिघं पॉझिटिव्ह आलो. आणि मग काय करायचं, कारण की न्यूज जे बघतो आपण त्याच्यावरती खूप वाईट वाईट गोष्टी सांगतात, मृत्यूबद्दल सांगतात वगैरे. आणि फक्त भारताच्या नव्हे तर जगाचा डेथ रेट आपल्याला कळतो आणि जगाचा डेथ रेट ऑफकोर्स मोठा असतो. त्यामुळे बाबांचं मी पाहिलं की बाबासुद्धा 3 महिने जे आहेत ना माझे, ते बातम्या बघत होते आणि ते हेच बघत होते सगळं, कोण गेलं आणि कोण किती लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले. आणि बाबांना ज्या वेळेला कळलं की ते कोरोना पॉझिटिव्ह झाले त्यावेळेला त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं, कारण की ते इतकी महिने ते बघत होते ते कोरोनाचे बातम्या आणि त्यामुळे त्यांना सहन नाही करता आलं ते आणि त्यांची तब्येत जास्त बिघडत गेली. आणि मग त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि मला अंतिम संस्कारसुद्धा करता नाही आलं, त्यांना शेवटचं पाहतासुद्धा नाही आलं. म्हणजे मी, आई आणि माझी बायको आम्ही 10 दिवसानंतर भेटलो एकमेकांना. आणि तेव्हा तो पिरियडही निघून गेला होता, सांत्वन करायचं म्हणा किंवा काय म्हणा, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं होतं, म्हणजे तुम्ही एकमेकांना मिठीमधून धरूसुद्धा शकत नाही अशी सगळी परिस्थिती होती. आणि जसं मी म्हटलं की मी ज्या वेळेला कोरोना पॉझिटिव्ह आलो त्यावेळेला मी ठरवलं की मी याच्या आधी माझे मित्र हर्षदमध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह आले आणि ते बरेसुद्धा झाले, पण त्यांनी घरातच ट्रीटमेंट घेतली. तर त्यांचं जेव्हा मी मुलाखत घेतली होती त्यांची त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सोशल मीडियापासून लांब राहायचं, बातम्या नाही पाहायच्या, बातम्या तर मी पाहतच नाही शक्यतो. आणि बऱ्याच त्यांनी पण खूप सांगितलं होतं आणि लोक बोलत होते की मी ज्या वेळेला पॉझिटिव्ह आलो आणि त्यावेळेला लोकांना कळलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आराम कर पूर्णपणे, जास्त काही त्रास घेऊ नकोस. आणि त्यावेळेला माझा उद्धवजींवरती टीका करणाराच एक लेख होता, तो खूप गाजला होता. महाराष्ट्र जळत असताना निरोप घंटा वाजवत होता असा प्रकारचा एक होता आणि त्याच्यावरनं जे सरकारचे समर्थक असतील ते खूप रागावले होते माझ्यावरती, त्यांनी खूप ट्रोल केलं. त्यामुळे आधी लेखक म्हणून मला लोक ओळखतच होते, पण आता त्यांनी ट्रोल केल्यामुळे खूप ओळखायला लागले अचानक एकाएकी. पण तो बुमरँग असा झाला की त्यांनी ट्रोल केल्यामुळे महाराष्ट्रभरातून मला सपोर्ट मिळायला लागला, त्यामुळे तसेही लोक ओळखू लागले होते, अनोळखी लोक ओळखू लागले होते. आणि त्यांना जेव्हा कळलं की मी पॉझिटिव्ह झालो त्यावेळेला ते माझ्या इनबॉक्समध्ये येऊन मला टिप्स देत होते. काही जणांसोबत मी माझे फोन शेअर केला होता तर तेही ते टिप्स देत होतं की आता पूर्णपणे आराम करा, सोशल मीडिया वापरू नका, बरंच काय काय बोलत होते. पण मी विचार केला की आपण कोरोना पॉझिटिव्ह झालो आणि बाबा सिरियस आहेत, हे आपलं दुःख झालं. पण सोशल मीडियामध्ये वावरण्याचा एक फायदा असतो की तुम्हाला जनमत कळतं, जनमानस तुम्हाला कळतं. त्यामुळे मी ते पाहिलं आणि लोक प्रचंड घाबरले होते असं मला वाटलं की आजूबाजूचं जे वातावरण आहे किंवा मित्रांशी जे बोलत होतो किंवा अजून काही सगळीकडे जे आपण पाहतो तर त्याच्यामध्ये मला असं वाटलं की लोक खूप घाबरलेत. तर लोकांना धीर देण्याची गरज आहे. त्यामुळे स्वतःचं दुःख बाजूला ठेवून आणि स्पेशली ज्या वेळेला बाबा वारले त्यावेळची सिच्युएशन, हे सगळं दुःख बाजूला ठेवून मी एक विचार केला की आपण तर पॉझिटिव्ह आलेलोच आहोत आणि मला माहिती होतं मी बरा होणार. मला त्याच्याबद्दल काही टेन्शन नव्हतंच की मग काय होईल माझं किंवा बरा होईल की नाही वगैरे, याचं मला टेन्शन नव्हतंच. पण लोकांचं काय होईल असं माझ्या मनामध्ये, कारण की मी जेव्हा पॉझिटिव्ह आलो त्यावेळेला पहिला माझ्या मनामध्ये जर कोणाची मूर्ती उभी राहिली असेल तर मी डोळे बंद केले आणि सावरकर आणि ज्ञानेश्वर माऊली त्यांची मूर्ती उभी राहिली. आणि त्यांनी जे काही हाल सोसले दोघांनी समाजाने दोघांना उपेक्षित ठेवलं, दोघांचे हाल केले, तरीसुद्धा ते ज्या प्रकारे खंबीरतेने उभे राहिले आणि जगाच्या विश्वाच्या ईश्वराकडे दोघांनीही पसायदान मागितलं. सावरकरांचा तुम्ही हिंदुत्व हे ग्रंथ जर हा ग्रंथ वाचलात तर तुम्हाला कळेल की सावरकरांनी सुद्धा पसायदान मागितलं आहे, वेगळ्या शब्दात मागितलं आहे पण सावरकरांनी सुद्धा मागितलेलं आहे पसायदान ईश्वराकडे. तर हे महापुरुष माझ्यासमोर होते म्हणून मला बळ आलं आणि मी ठरवलं की मी लेखक होतोच, त्यामुळे लिखाणाचं तसं काही आळस मला नव्हताच. सरासरी मी रोजचं लिहितो असं नाही म्हणणार,
तरीसुद्धा सरासरी जर हे काढलं तर मी रोज किमान 1000-1500 शब्द तरी लिहितोच. त्यामुळे लिखाणाचा मला आळस नव्हता, काही नव्हता. तर मी ठरवलं की कोरोना डायरीज लिहायचं आणि आपले अनुभव जे असतील ते शेअर करायचे आणि अजून काही विषय असतील तर ते विषय मांडायचे, असं मी ठरवलं होतं. आणि ते मी सुरू केली, कोरोना डायरीज सुरू केलं. आणि कोरोना डायरीज सुरू केल्यानंतर प्रचंड रिस्पॉन्स आला. म्हणजे जगभरातून, महाराष्ट्रभरातून रिस्पॉन्स आला, जगभरातून सुद्धा आला, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आला. म्हणजे जगभरातून इन द सेन्स जगातले जे काही मराठी माणसं आहेत वेगवेगळ्या ठिकाणी राहणार आहेत त्यांनीसुद्धा ते वाचलं, त्यांनीसुद्धा रिप्लाय दिला आणि खूप रिस्पॉन्स आला. जसं मी म्हटलं होतं की सरकारच्या समर्थकांनी मला खूप ट्रोल केलं होतं आणि त्याच्यानंतर लोकांचा प्रतिसाद मला मिळाला होता त्याच्यामुळे. म्हणजे मी त्यांचे त्याबद्दल आभारच मानेन की त्यांनी मला ट्रोल केलं. असंच ट्रोल करत राहिलं पाहिजे जेणेकरून अजून मी लोकांपर्यंत पोहोचू शकेन. आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, लेखक आहे आणि माझं कामच आहे की लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांमध्ये राहणं हे माझं काम आहे. म्हणजे जसं म्हणतात की कवी जे असतात ते घरामध्ये बसतात आणि हिमालयाचा विचार करतात, हिमालय कसं असेल, काय असेल. पण ऋषी जो असतो तो स्वतः हिमालयात जातो आणि अनुभव घेतो. त्यामुळे मी कवी असलो किंवा लेखक असलो, कल्पना करणं हा माझा धर्म असला तरीसुद्धा मी कार्यकर्ता सुद्धा आहे. त्यामुळे कवी म्हणून कल्पना करणं हा धर्म असला तरीसुद्धा कार्यकर्ता म्हणून त्या मुळाशी जाणं, म्हणजे त्या लोकांमध्ये मिसळणं, त्या हिमालयामध्ये जाणं हा सुद्धा माझा धर्म आहे. त्यामुळे मी तो लिहित होतो आणि लोकांशी खूप चांगला संपर्क झाला. आणि मी लोकांना आवाहनसुद्धा केलं होतं की तुम्हाला जर भीती वाटत असेल तर माझ्याशी बोला, मला हे करा. मी काही जाहीररित्या माझा नंबर शेअर केला नव्हता, पण जे मला संपर्क करत होते त्यांच्याकडे मी माझा नंबर शेअर केला होता. आणि मी लोकांशी बोलत होतो आणि मला कळत होतं की अनेकांना कोरोना झालेलाच नाही आहे तरीसुद्धा ते घाबरले, इतकी कोरोनाची भीती आहे जनतेमध्ये. आणि मग मी त्याविषयी बोलायला सुरुवात केली, लोकांची चर्चा केली. काही लोकांची मी नुसतं बोललो म्हणून लोकांना बरं वाटलं. मी काही डॉक्टर नाही आहे, मी काही सल्लागार नाही आहे, ज्याला आपण म्हणतो की सायकोलॉजिस्ट म्हणतो किंवा काउन्सिलर म्हणतो, असं मी नाही आहे. पण आता यापुढे व्हायला हरकत नाही असं मला वाटतं आहे, हा जो काही अनुभव मिळाला आहे त्याच्यामुळे. तर ते सगळं झालं आणि माझे लेख तुम्ही माझ्या याच्यामध्ये शोधू शकता. मराठीमध्ये तुम्ही जर टाईप केलं तर #कोरोना_ डायरीज असं जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला ते कोरोना डायरीज सापडतील माझ्या. किंवा मग तुम्ही माझ्या डायरेक्ट फेसबुक पेजवरती किंवा माझ्या फेसबुक प्रोफाईलवरती गेलं तरी तुम्हाला त्या डायरीज सापडतील, ते लेख सापडतील. आणि हे निमित्त आहे म्हणून मी इथे एक जाहीर करतो की या डायरीजचं, या जवळजवळ 16-17 लेख आहेत, यांचं लवकरच पुस्तक रूपाने तुमच्यासमोर येईल या डायरीज. त्यामुळे तेही तुमच्याकडे अवेलेबल आहेत. पुस्तक म्हणजे छापील पुस्तक तरी आत्ता शक्य नाही आहे, पण ईबुक किंवा ऑडिओ बुक या स्वरूपात तुमच्यासमोर येईल आणि खूपच कमी किमतीमध्ये. म्हणजे अगदी धीरूभाई अंबानीसुद्धा विकत घेऊ शकतील. आणि धीरूभाई अंबानीकडे जे स्वच्छता कर्मचारी असतील किंवा अजून कोणी गरीब असतील ते सुद्धा विकत घेऊ शकतील. इतक्या कमी किमतीमध्ये ते उपलब्ध असेल ते पुस्तक. त्यामुळे तेही तुम्ही वाचू शकता, अनेकांना ते फॉरवर्ड करू शकता जेणेकरून लोकांचं मनोबल वाढेल. आणि दुसरा यांचा प्रश्न असा आहे की शेजारी पाजारी कसे वागत होते, कारण आम्ही घरीच नव्हतो त्यामुळे शेजारी पाजारी कसे वागण्याचा प्रश्न आम्हाला आला नाही बेसिकली. पण काही ठिकाणी मी असं म्हटलं की खूप वाईट वागणूक मिळाली, काही ठिकाणी चांगली वागणूक मिळाली लोकांना शेजाऱ्यांकडून. तर मी एवढंच सांगेन की घाबरण्याचं काही कारण नाही. कोरोना झालं म्हणजे तुम्ही काही अस्पृश्य झालात असं होत नाही. पण सोशल डिस्टन्स पाळून सुद्धा तुम्ही लोकांची मदत करू शकता. म्हणजे एखादा माणूस जर होम क्वारंटाईन झाला असेल आणि त्याला मदत करणारं कोणी नाही तर तुम्ही त्या माणसाने एखादं ताट बाहेर ठेवलं तर तुम्ही त्याच्यावरतून लांबूनच तुम्ही ताटामध्ये फळं ठेवली, जेवण वाढलं तर तो ताट घेऊन आतमध्ये घेऊन ते जेवण खाऊ शकेल. मी अनेक प्रकारे तुम्ही कोरोना पेशंटची मदत करू शकता. घाबरण्याचं मुळीच कारण नाही. फक्त काळजी घेतली पाहिजे, प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. ते नाही घेतले तर प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रिकॉशन्स घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. या गोष्टी केल्या तर तुम्ही कोरोना रुग्णांची मदत करायला काहीच हरकत नाही. अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कोरोना झाल्यावर खूप त्रास होतो का? तर नाही होत मुळात त्रास. खूप कमी जणांना त्रास होतो.
तुमची जी फिजिकल स्ट्रेंथ आहे, तुमचं वय काय आहे, हे सगळं मॅटर करतं. पण शक्यतो होत नाही त्रास. खूप नॉर्मल सिम्पटम्स असतात, सर्दी, खोकला, ताप या नॉर्मल सिम्पटम्स असतात. आणि तुम्ही वेळेत उपचार जर केले तर तुम्हाला काहीच त्रास होत नाही आहे. आणि सर्दी, खोकला, ताप हे काही नवीन नाही. आपण जन्माला आल्यापासून सर्दी, खोकला, ताप आपल्याला होत असतो, त्यामुळे त्यात काही विशेष गोष्ट नाही आहे. तर एवढा त्रास होत नाही. फक्त मी एवढं सांगेन की मी खूप आता इथे बोलणार नाही, कारण की मी त्या डायरीजमध्ये ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. पण एवढं सांगेन की तुमचं मन खंबीर ठेवा आणि तुम्ही लढायला सज्ज व्हा. तुम्हाला जे काही चांगलं चांगलं आवडतं ते तुम्ही वाचा, आराम करा. आणि तुमचं आरामामध्ये मन लागत नसेल, तुम्ही तुमच्या प्रकृतीला साजेसं काम करू शकता. तुम्ही लोकांशी संवाद साधू शकता आणि अनेक गोष्टी करू शकता, जर सिम्पटम्स नसतील किंवा खूप कमी सिम्पटम्स असतील तर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाबरण्याचं कारण नाही, मन खंबीर ठेवायचं आणि देवाकडे प्रार्थना करायची की मी आता बरा होणार आहे. काय कोरोना, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोरोना हे काही खूप मोठं संकट नाही आहे. त्याचा प्रॉब्लेम असा आहे, म्हणजे एक तर ही महामारी नाही आहे, त्याचा डेथ रेट खूप कमी आहे आणि भारतामध्ये तर प्रचंड कमी आहे. त्याचा प्रॉब्लेम असा आहे की तो संसर्ग झपाट्याने होतो, संक्रमण झपाट्याने होतो. याबाबत हाच एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. म्हणून ती काळजी घेतली तर त्याने तुम्हाला काही त्रास होणार नाही. आणि जवळजवळ आता 40 मिनटं झालं मी बोलतोय, त्यामुळे आपण इथे थांबूया. थोडंसं 1-2 मिनटं तुमच्याशी संवाद साधतो आणि थांबूया. तर कोरोना झाल्यावरती तुम्हाला जर काही सिम्पटम्स दिसत असतील तर सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमचे जे फॅमिली डॉक्टर्स आहेत त्यांना संपर्क साधा. फॅमिली डॉक्टर खूप छान टिप्स देतात. ते तुम्हाला खूप वर्षांपासून ओळखत असतात. तुमची नाडी म्हणजे तुमचा स्वभाव त्यांना माहिती असतो, तुमची शारीरिक प्रकृती त्यांना माहिती असते. त्यामुळे फॅमिली डॉक्टर तुमचे खूप छान मदत करू शकतात. आणि तुमचं जर घर मोठं असेल किंवा तुम्हाला काही दुसरं घर अवेलेबल असेल तर होम क्वारंटाईन किंवा होम क्वारंटाईनच व्हा. शासनामध्ये जास्त प्रेशर देऊ नका. जेवढं कमी शासनावरती प्रेशर असेल तेवढा चांगला. आणि तुम्हाला त्रास असेल तर कृपया लपवू नका. हा सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी काही लोकांना पाहिलं की ते लपवतात, प्रचंड आजारी आहे पण ते सांगते कोविड टेस्ट करायला पुढे येत नाही, घाबरतात. असं करू नका, कारण की तुमच्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो. तुम्ही खंबीर असाल, तुम्ही ती वेळ मारून न्याल, तुम्हाला काही कळणार नाही. पण इतर एखादा माणूस जर कमजोर असेल, एखादा माणूस जर कमकुवत असेल तर तुमच्यामुळे त्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे असं करू नका, कोरोनाला घाबरू नका. विलगीकरण हे खूप मोठं हत्यार आहे याचं. आणि विलगीकरण हे थोडंसं कंटाळवाणं जरी असलं तरी तोच एक महत्त्वाचा मार्ग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि काळजी म्हणजे कोरोना होऊच नाही म्हणून काळजी काय घ्यायची हे तुम्हाला डॉक्टरच सांगू शकतात. पण मला जे काही सांगण्यात आलं होतं ते म्हणजे आयुषचा जो काढा आहे तो तुम्ही घेतला पाहिजे. रेडीमेड काढा घेण्यापेक्षा त्याचे जिन्नस तुम्ही घेऊन टाकून जर बनवलं तर जास्त चांगला उपयोग होईल त्याचा. आणि BMCतून मला असं सांगण्यात आलं होतं की लिंबू गरम पाण्यामध्ये पिळून पिया आणि गरम पाण्यामध्ये लसूण चेचून टाका आणि त्याची वाफ घ्या. त्याच्या वाफेने खूप चांगला फरक पडेल तुम्हाला. अँटीबायोटिक म्हणून ते एक प्रकारे काम करेल असं BMCने सांगितलं होतं. मला यातलं काही माहीत नाही. फक्त एकच महत्त्वाची अट आहे की एका भांड्यातून एकाच माणसाने वाफ घ्यायची, एका भांड्यातून 2 माणसाने नाही घ्यायची. नाहीतर मग आपल्याला जर काही प्रॉब्लेम असेल तर दुसऱ्याला होऊ शकतो. कारण की आपण वाफ घेतो त्यावेळेला आपला उश्वास त्याच्यामध्ये जातो, तर आपल्या शरीरातले किटाणू त्याच्यामध्ये जाण्याचे, त्या भांड्यात जाण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे ती काळजी घेऊ शकता. आणि सोशल डिस्टन्स तर तुम्ही पाळाच, शक्यतो बाहेर पडू नका. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर कोरोना तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही. खूप नॉर्मल आजार आहे हा. पहिली गोष्ट म्हणजे खूपच नॉर्मल आजार आहे, खूप भयानक आजार नाही आहे तसं मी म्हटलं. फक्त तो महासंसर्ग आहे, तो झपाट्याने पसरतो, हे एकच प्रॉब्लेम आहे. पण तो झपाट्याने पसरतो म्हणजे आपल्यासाठी अपायकारक आहे का? नाही. काळजी घेणे अपायकारक आहे. विलगीकरण, सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना होऊ नये म्हणून काही गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या तुम्ही करू शकता. त्या मला BMCकडून, डॉक्टरांकडून सांगण्यात आल्या होत्या. त्यामुळे आणि या रुग्णासाठी प्रत्येक रुग्णाला वेगवेगळ्या नाही सांगितल्या जात, म्हणून मी तुम्हाला सांगितल्या. नाहीतर मला डॉक्टरांच्या गोष्टी सांगण्याचा अधिकार नाही आहे.
कारण की औषध कुठले घ्यायचं, काय काळजी घ्यायची हे फक्त डॉक्टरच सांगू शकतात. आणि मी अजून एक आवाहन करेन की एक्सपर्ट टिप्स घेऊ नका. म्हणजे आपले मित्र असतात ते खूप एक्सपर्ट असतात, मित्र नातेवाईक, आणि ते एक्सपर्ट टिप्स द्यायची त्यांना सवय असते, तर तसले टिप्स तुम्ही घेऊ नका. मुळेच डॉक्टरांवरतीच विश्वास ठेवा या बाबतीमध्ये. डॉक्टर काहीतरी शिकले, जसं आपण म्हणतो की मी जर तुम्हाला मंत्र दिला तर त्याचा तुम्हाला उपयोग नाही होणार, पण एखाद्या गुरुने, एका सिद्ध पुरुषाने जर तुम्हाला मंत्र दिला तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल, कारण की मंत्रसुद्धा सिद्ध झालेला असतो. तसं मी जर तुम्हाला काही उपचार सांगितले किंवा तुमच्या मित्रांनी, तुमच्या नातेवाईकांनी सांगितलं, त्याचा काही फरक नाही पडणार. पण डॉक्टरांनी सांगितलं ते उपचार सिद्ध झालेले असतात, त्यांनी इतकी डिग्री घेतलेली असते, शिकलेले आहेत ते, त्यांना आपल्यापेक्षा नक्कीच जास्त कळतं. त्यामुळे डॉक्टरांच्याच टिप्स घ्या, कोणाच्या एक्सपर्ट ॲडवाईस घेऊ नका. कोणी सांगितलं असेल त्याकडे दुर्लक्ष करा आणि डॉक्टरांना संपर्क करा. एवढंच मी सांगेन. आणि जसं मी लिहिता झालो याच्यामध्ये, तसं मला वाटतं की तुम्ही सुद्धा केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकजण लिहू नाही शकत, मला माहिती आहे, पण तुम्ही बोलू शकता किंवा अजून काही करू शकता. तुम्ही फोन करू शकता लोकांशी संपर्क करू शकता. एखादा कोरोना पॉझिटिव्ह तुम्हाला आढळला आणि तुमच्या एरियात असेल तर तुम्ही त्याचा फोन नंबर मिळवून त्याच्याशी तुम्ही 2 शब्द बोलू शकता. त्याला बरं वाटतं. म्हणजे हा माझा अनुभव आहे. मी अनेक लोकांशी बोललो यावेळेला. मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असताना मी घाबरलं नव्हतं, पण मला जे फोन यायचे, जे कोरोना पॉझिटिव्ह सुद्धा नव्हते, ते घाबरलेले होते, आणि मी त्यांच्याशी बोललो. म्हणजे एक रुग्ण, जो माणूस ठणठणीत आहे, त्या माणसाशी बोललं आणि त्याला बरं वाटलं. एक वेगळा प्रयोग आहे. तर ते प्रयोग तुम्ही करू शकता, लोकांना धीर देऊ शकता. आता लोकांना धीर देण्याची खूप गरज आहे. सकारात्मकतेचं वातावरण निर्माण करण्याची खूप गरज आहे. त्यामुळे तुम्ही करू शकता. काळजी घ्या, खुश राहा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. सरकारवरती ताण देऊ नका. इन द सेन्स की तुम्ही जर जास्त आजारी पडत गेलात किंवा तर सरकारवरती ताण येईल. त्यामुळे काळजी घ्या. आणि शक्य असेल तर घरी, खूप जास्त सिम्पटम्स नसतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी उपचार करा. डॉक्टरांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे. कोणताही निर्णय स्वतः घेऊ नका प्लीज. तर मी आजचं जे काही लाईव्ह आहे ते मी आता थांबवतो. आणि MH कट्टा आणि MH कट्टाचे स्वप्नील देवाळे यांना मी धन्यवाद म्हणतो की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचा खूप आभारी आहे. थँक्यू सो मच.